हॅलो फ्रेंड, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोयाबीन भुर्जी. चला तर पाहूया आपण सोयाबीन भुर्जीची रेसिपी. यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 3 साहित्य: कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर. सर्वप्रथम मी इथे कांदा बारीक बारीक कापून घेणार आहे. प्रत्येकाच्या घरी मला वाटतं सोयाबीन हे कोणालाच आवडत नाही. लहान मुलं तर नाव ऐकताच तोंड वाकडं करतात. तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची भुर्जी त्यांना खाऊ घातली तर त्यांना खूप आवडेल आणि त्यांना समजणार पण नाही याच्यामध्ये सोयाबीन आहेत म्हणून. अशा प्रकारे आपण कांदा बारीक बारीक कापून घेणार आहोत. इथे मी साधारण मीडियम साईजचा एक कांदा वापरलेला आहे. इथे मी त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे. त्यातलं अर्ध टोमॅटो मी वापरणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे हिरवी कोथिंबीर घेत आहे. ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाण्याचं पातेलं ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण सोयाबीन भिजवणार आहोत. गरम पाण्यात सोयाबीन लवकर भिजतात. त्यानंतर आपल्याला ते सोयाबीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई तापल्यावर मी त्यात 1 ते 2 पळ्या तेल टाकणार आहे. आपलं तेल तापून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी देणार आहोत. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा हा त्यामध्ये टाकणार आहोत आणि कांदा आपला एकदम मऊ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण चिमूटभर त्याच्यात मीठ टाकायचं. त्याच्यामुळे आपला कांदा लवकर शिजतो. अशाच प्रमाणे आपण त्यात टोमॅटोही टाकून घेणार आहोत आणि ते छान मऊ टोमॅटो असा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो शिजला आहे आपला. त्यात आपण लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला टाकणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये मटन मसाला सुद्धा टाकू शकता. हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मिक्सरमधून जे सोयाबीन बारीक केलं होतं ते या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. हे छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हा मसाला पूर्ण आपल्या सोयाबीनला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ही भाजी आपल्याला 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले सोयाबीन भुर्जी तयार आहे. यावर मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर
रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।